नमस्कार, माधुरी विथ रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पुरणपोळी म्हटलं की मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगलेली हवी, पण बऱ्याचदा लाटताना फुटते किंवा पुरण बाहेर येतं. जर तुम्ही या पद्धतीने पुरणपोळी बनवलीत ना, तर नक्कीच टम्म फुगणारी अशी पुरणपोळी बनणार आहे. तर त्यासाठी 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं, चिमूटभर हळद घ्यायची, चवीपुरता मीठ घ्यायचं, 1 पळी तेल घ्यायचं आणि 1 वाटी एवढा मैदा घ्यायचा आणि आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी लागणार आहे. त्याप्रमाणे आपण पाणी वापरायचं. आपण चपात्यांना जसं पीठ मळतो त्यापेक्षा थोडं पातळ असं पीठ मळायचं आहे. हे पीठ आपण थोडं पातळ मळलं की नाही, पुरणपोळी अगदी परफेक्ट जमते. नंतर आपण हे पीठ तिंबून झाल्यानंतर 20 ते 25 मिनटं झाकण लावून ठेवून द्यायचं आहे बाजूला. तुम्ही पाहू शकता परफेक्ट अशी कणिक मळून झालेली आहे. कणकेचा एक छोटा गोळा घेऊन त्याची छान पारी तयार करायची आणि जितका कणकेचा गोळा आहे ना, त्याच्यापेक्षा छोट्या आकाराचा पुरणाचा गोळा घ्यायचा. उंडा तयार झाल्यानंतर आपण त्यात ह्या पद्धतीने पुरण भरायचं आहे की जेणेकरून पुरण अजिबात बाहेर येणार नाही. ह्या पद्धतीने जर तुम्ही पुरणपोळी बनवलीत ना, तर पहिल्यांदाच जर कोणी पुरणपोळी बनवत असतील ना, ते सुद्धा अगदी मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगलेली पुरणपोळी आपण बनवू शकतो. तवा चांगला गरम झाला की पोळी मध्यम आचेवर भाजून घेऊया. पोळीला हलके फोळ आले की वरून साजूक तूप सोडायचं. तुम्ही बघू शकता किती गुबगुबीत फुललेली आहे. अशा पद्धतीने गरमागरम पुरणपोळी सर्व करायला घ्यायची. तुम्ही ही पुरणपोळी आमरस, दूध किंवा श्रीखंडासोबत खाऊ शकता. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अशाच नवीन आणि छान छान रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीत.